DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा निमित्ताने शेलूत अवतरणार पंढरी. माऊली नामाच्या गजरामध्ये शेलूकर नाहून निघणार. भव्य शोभायात्रा व त्यावर हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आकर्षण ठरणार. 200 गावातील खाद्य पदार्थांमुळे अलंकापुरीत गोपाळ काल्याची अनुभूती मिळणार. शहरातून अलंकापुरीत जाण्यासाठी प्रति व्यक्ती 10 रुपये, ऑटो चालकांच्या सेवेमुळे हजारोंना मिळणार कथा श्रवणाचा लाभ. श्री केशवराज बाबासाहेब महाराज ग्रामदैवत असलेल्या शेलू नगरीत बुधवार 11 मार्च पासून गुरुवार 19 मार्च पर्यंत फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविक शेलू नगरीत दाखल होऊन शेलू नगरीला पंढरीचे स्वरूप प्राप्त होणार असून माऊली नाम जपाच्या गजराने शेलूकर नाहून निघणार आहेत. बुधवारी शोभायात्रा भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात बुधवार 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार आहे. या ग्रंथदिंडी व शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर येथून सकाळी 9 वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, नूतन महाविद्यालय, रायगड कॉर्नर मार्गे सातोना रोडवरील अलंकापुरी नगरीत येथे शोभायात्रा जाणार आहे. शोभायात्रेत ग्रंथदिंडी, पालखीसह लेझिम पथक, रथ, 750 पताका खांद्यावर घेतलेले टाळकरी, वारकरी, 750 कलशधारी महिला, 750 तुळशीधारी महिला, 750 वृक्षधारी महिला, फेटेवाले ज्येष्ठ नागरिक, विनेकरी यांसह ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी नावाच्या व्यक्तींचा शोभायात्रेस विशेष सहभाग असणार आहे. तसेच शहरातील विविध भजनी मंडळ हे देखील शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. शोभायात्रेच्या समारोप प्रसंगी अलंकापुरी परिसरात सर्व सहभागी भाविकांना प्रसाद मिळणार आहे. श्री महाभारत संदेश कथा, अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथील कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथील उपाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्री महाभारत संदेश कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी 2 ते 5 दरम्यान ही कथा भाविक भक्तांना श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. दररोज सकाळ संध्याकाळ कीर्तनाचा गजर, अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या दरम्यान अलंकापुरी नगरीत दररोज सकाळी 11 ते 1 व रात्री 8 ते 10 दरम्यान नामवंत कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा गजर होणार आहे. यात गुरुवार 12 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण नामदेव महाराज चारठाणकर तर रात्री हरिभक्त परायण अनिल महाराज पाटील. शुक्रवार 13 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण मधुसूदन महाराज पैठणकर तर रात्री हरिभक्त परायण संतवीर बंडा तात्या कराडकर. शनिवार 14 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण 1008 स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज तर रात्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे महाराज. रविवार 15 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण सोपान महाराज सानप तर रात्री हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे. सोमवार 16 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील तर रात्री हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत. मंगळवार 17 मार्च रोजी हरिभक्त परायण विशाल महाराज खोले तर रात्री हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोरे. बुधवार 18 मार्च रोजी सकाळी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर तर रात्री हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री भगवानगड आदींच्या कीर्तनाचा लाभ होणार आहे. तर गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. व परभणी तालुक्यातील जवळपास 200 गावातील ग्रामस्थ प्रत्यक्ष स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवणार आहेत. मागील 2 वर्षांपासून हरिभक्त परायण पंडित महाराज डाके यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील पर्यावरण, तरुणांचे आरोग्य व सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याच्या हेतूने फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा सुरू झालेला असून यापुढे देखील महाराष्ट्रभर सुरूच राहणार आहे. शेलू तालुक्यातील एकूण 87 गावात फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. अलंकापुरी सातोना रोड येथे भव्य स्वरूपात सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 एकर जमिनीवर 12 एकर मध्ये भव्य मंडप उभारण्यात आलेला असून
भोजन व्यवस्थेसाठी 6 एकर मध्ये मंडप उभारण्यात आला आहे, तर वाहन तळासाठी 2 एकर मध्ये स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. सेवा हेच ब्रीद. अखंड इनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सेवा हेच ब्रीद आहे. कारण आजपर्यंतच्या इतिहासात राज्यातील सर्व कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक हे मानधन न स्वीकारता स्वच्छपूर्वक उपस्थित राहून भाविकांना उपदेश करणार आहेत. तसेच शहरातील ऑटो चालक देखील शहरातील विविध भागातील भाविकांना सोहळा स्थळी नाममात्र प्रति व्यक्ती 10 रुपये घेऊन ने आण करणार आहेत. ही देखील सेवाच असणार आहे. ग्रामीण भागातून आलेल्या चमचमीत ठेच्यापासून ते अनेक गोड पदार्थांना केळीच्या पानावर स्थान मिळणार आहे. सोहळ्यासाठी पावती बुकद्वारे देणगी स्वीकारण्यात आलेली नाही. तर विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण सोहळ्यात प्लास्टिक मुक्तचा निर्धार केला असल्याने शहरासह ग्रामीण भागातील अनेक दानशूरांनी स्टील ग्लास वाटी भेट दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी पुढे येऊन लाखो केळींचे पान भोजनासाठी देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या संपूर्ण सोहळ्यात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांच्या मनामध्ये केवळ सेवाभाव असल्याचे सोहळ्याचे मुख्य आकर्षण सेवा हेच ब्रीद आहे असे म्हणावे लागेल. DPA न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे, लातूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.